नमस्कार मित्रांनो, तर आम्ही निघालो आहे आता शिर्डीला। ते म्हणतात ना, इरादे लाख बनते बिगडते पर शिर्डी वही जाते जिन्हें बाबा बुलाते। तर आम्ही निघालो आहे आमच्या फॅमिलीसोबत। ही आहे आमची गाडी आणि ही आहे माझी बायको। तर प्रवासात भेटू। तर ऑन द वे आहोत आणि ठाण्याच्या थोडा पुढे आलो आहे आणि पदयात्री दिसत आहेत मागे। म्हणजे कसलं भारी जे डेस्टिनेशन आहे तुमचं, लोक चालत आहेत। पदयात्री लोकांना एक खरंच सल्यूट आहे, वेगळ्या प्रकारचं डेडिकेशन आहे बाबा त्यांचं। We are about to enter समृद्धी महामार्ग फॉर ऑब्वियस रिझन्स। इथून तुम्हाला शिर्डी हार्डली 1-1.5 तासावर आहे आणि रस्ते एकदम सुसाट आहेत, त्यामुळे असं वाटतं की अजून थोडं फास्ट गाडी चालवली तर टेक ऑफ घेईल, इतके सुंदर रस्ते केलेले आहेत। आय थिंक टोल 180 रुपये आहे इथून, बट आय थिंक इट इज वर्थ। नमस्कार मित्रांनो, तर आम्ही पोचलो आहोत शिर्डीमध्ये आणि हे जे मागे बघताय तुम्ही हे आमचं हॉटेल आहे द योग पॅलेस। आणि क्लायमेट खूप थंड आहे, म्हणजे येताना पण खूप थंडच होतं आणि अजूनही मला वाटलं ऊन आल्यावर थोडी गरमी येईल, पण असं नाही आहे। ओव्हरऑल वातावरण थंडच आहे। आणि आता आम्ही फ्रेश होऊ आणि ह्याच्यानंतर आम्ही मंदिराकडे निघणार आहोत। इथून मंदिर फक्त 9 मिनिटावर आहे, म्हणून हे आम्ही प्रिफर केलं हॉटेल, बट मला वाटलं की जरा जवळ असेल तर बेटर आहे। आणि मंदिराचं दर्शन झालं आमचं की त्यानंतर आमचा प्लॅन आहे की आम्ही भोजनालयात प्रसादालयात जाऊ, तिकडे आम्ही आमचं जेवण घेऊ, प्रसाद घेऊ आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत साई तीर्थ पार्कला। तिथे अजूनपर्यंत म्हणजे मी यूट्यूबवर बघितलेलं आहे काय आहे तिकडचं, बट जाऊन एक्सपिरियन्स करायचं आहे। तर बघतो तिकडे जाऊन काय कसं काय तुम्हाला सगळे डिटेल्स देतो। सो लेट्स मीट देअर। तर मित्रांनो, तुम्हाला थोडीशी रूम पण दाखवतो, बिकॉज जर हे बुकिंग करायची असेल इकडे आणि तुम्हाला वाटलं की इकडे आपण बुक करावं, तर रूम्स पण तुम्ही बघून घ्या की कसे आहेत काय आहेत। तर मी जे रूम्स बुक केले होते त्यामध्ये एक 3 बेड आणि 2 बेड केलं होतं, बट आय गेस त्यांच्याकडे 2 बेड आत्ता अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्यांनी अपग्रेड करून दोन्ही 3 बेडरूम्स असे असलेले 3 बेड्स असलेले रूम्स दिलेले आहेत। तर मी तुम्हाला रूम पण दाखवतो कसे आहेत काय, फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग। तर हे आहेत द योग पॅलेसचे रूम्स खूप स्वच्छ आणि व्यवस्थित आहेत कम्पॅरेटिव्हली जे बाकी आम्ही बघितले होते ऑनलाईन। आणि ऑनलाईन जे त्यांनी म्हणजे एक गोष्ट चांगली होती की जेव्हा बुक करत होतो मी तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून लिटरली सगळे रूम्स दाखवले होते। तर हे 3 बेड्सच्या हिशोबाने ते देतात, इथे 2 आणि इथे 1 या हिशोबाने। आम्ही जस्ट आमची रूम अपग्रेड केली आहे आणि समोरचीच रूम आहे माझ्या फॅमिलीची, म्हणजे बाकी माझे मॉम डॅड वगैरे सगळे इकडे आहेत। तर अशा प्रकारे तुमची रूम आहे। 2 वॉटर बॉटल्स येतात तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आणि हे आहे बेसिन आणि युअर वॉशरूम्स। चांद भाई पाटिल, इनके
भांजे की शादी थी, दूधखेड़ा गांव, वहां से ये शादी की बढ़त यहाँ आई। यहाँ आते ही ये सामने वाला बरगद का पेड़, ये पेड़ के नीचे सब शादी के लोग खड़े बैठ गए। वहाँ पहले ऐसा रिवाज था कि गांव के बाहर जो शादी के लोग आने थे उनको गांव के बाहर मान सम्मान से गांव में लेते थे, इसीलिए। तर मित्रांनो, दुपारची आरती चालू आहे, आवाज येतोय आणि आता आम्ही शिर्डीच्या गेट नंबर 1 जवळ आहोत आणि आता दर्शनाला चाललो आहे पूर्ण फॅमिली सोबत। बघू आता दर्शनानंतरच बोलू। आणि मित्रांनो, एक अमेझिंग आमचं असं दर्शन झालेलं आहे। 13 ते 15 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं, म्हणजे नशीबच म्हणायला लागेल, इतकं सुंदर दर्शन झालं। पण प्रॉब्लेम असं झाला की आता आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर आम्ही जरा टाइम कॅल्क्युलेट केल्यावर आम्हाला कळलं की साई तीर्थ या ठिकाणी आम्हाला 4 तास मिनिमम 4 ते 5 तास लागणार, कारण तिथे 6 शो आहेत असं वगैरे थोडक्यात असं मला कळलंय। आणि जर आम्ही प्रसादालय केलं असतं तर कदाचित आम्हाला ते टाइम मॅच नसं झालं, बट अगेन प्रसादालयाला जायला पूर्ण फॅमिलीला घेऊन परत येणं यामध्ये 1-1.5 तास गेला असता, तर तो आम्हाला स्किप करावा लागला आणि आम्ही बाहेरच काहीतरी थोडंफार खाऊन आता साई तीर्थला जाऊ असं आमचं प्लॅन आहे। तर भेटूया साई तीर्थमध्ये। आता आहोत आम्ही साई तीर्थमध्ये, थीम पार्क, आणि आता करतोय आम्ही जेवण दुपारचं। चायनीज आहे आणि एक आहे पंजाबी थाली, असं आम्ही जरा कॉम्बिनेशन्स घेतलेत वेगवेगळ्या ट्राय करण्यासाठी। छान आहे जेवण, गुड। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत साई तीर्थमध्ये आणि हे एक थीम पार्क आहे आणि इथे असे काहीतरी एक 6 शोज आहेत लागून, म्हणजे इकडे तुम्ही आलात तर फुर्सतमध्ये एक 4 तास काढून या, कारण शोज असे आहेत की 1-1.5 तासाचे शोज आहेत ऑन अँड ऑफ, आणि प्रत्येक शोचं एक वेगळं वैशिष्ट्य, काही एक 5D आहेत, काही जायंट स्क्रीन आहेत, काही अशा चलचित्र टाईपमध्ये आहेत, म्हणजे ओव्हरऑल एक वेगळी मजा आहे। तर आम्ही आता पासेस घेतलेले आहेत। पासेसची किंमत आहे 650 रुपये, 648 टू बी प्रिसाईज, आणि ह्यामध्ये तुम्हाला सगळे शोज तुमचे कवर होतात। फूड तुम्हाला वेगळं घ्यायला लागेल आणि तुम्ही बघू शकता ॲम्बियन्स, एक मंदिराचं लुक दिलेलं आहे, बघायला पण खूप छान वाटतं, म्हणजे आणि स्ट्रक्चर पूर्ण फायबरचं आहे, म्हणजे मला आधी वाटलं दगडी बांधकाम आहे, पण जेव्हा चेक केलं जवळून तेव्हा थोडं कळलं की फायबरचं आहे, त्यामुळे थोडं छान आहे, आर्टिस्टिक फील आहे। तर आम्ही आता शो एन्जॉय करतो आणि मग भेटूया आणि बोलूया। एक अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की तुमच्या तिकीटमध्ये एक इकडे फोटो पण तुम्हाला काढून मिळेल, विच दे क्लेम की फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर मला जाऊन बघायचं आहे प्रिंटचे किती घेत आहेत काय ते, आणि त्याचबरोबर तुम्हाला एक कुपन मिळेल असा, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे एन्जॉय अ पेन फ्री एक्सपिरियन्स डिवोशनल टेम्पररी टॅटू। आता मला माहीत नाही हे काय, मी तर करणार नाही आहे, पण मी जाऊन बघणार आहे शॉपमध्ये की एक्झॅक्टली आहे काय। अख्खं जग एकीकडे आणि एक मुलगी घुसली आहे इथे कपड्याची शॉपिंग करायला। आम्ही जातोय पुढचा शो बघायला, चल बाय। बायकांचं जे कपड्यांचं ऑब्सेशन आहे मित्रांनो, हे कधीच संपू नाही शकत। काळ्या दगडावरची रेग आहे। इथे असे शॉप्स आहेत, तुम्ही बघू शकता वेगवेगळं जे काय तुम्हाला शॉप करायचं असेल तर। आणि आम्ही पुढच्या शोसाठी चाललो आहे आता, सो विल बी वेटिंग हिअर। आमचा आत्ताचा शो आहे इथून चालू होणार आहे। तर आता मी आलो इथे टेम्पल राईडच्या इथे, आता थोड्याच वेळात हा शो चालू होईल। तर इथे अशी एक काइंड ऑफ गाडी आहे ट्रेनसारखी, आणि यामध्ये बेसिकली काय की सगळे तीर्थक्षेत्र जे आहेत त्याला एकत्र ते लोकांनी कंपाईल करून काइंड ऑफ एक राईडमध्ये हे केलं आहे। कन्सेप्ट छान आहे, हो काय एक्सपिरियन्स है। ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं।
नजीब वो करते जेम आइसमती कट करते। सर असली टमाटर था ना सर, टमाटर असली था ना, कट करते सर कट। सर वो लास्ट में जीते। इसी कला पे आप जैसे बड़े बड़े साहब लोग खुशी से इनाम बख्शीश दे जाते कला के ऊपर। ये चाकू इसमें डालते, लेके आओ वो लेके आओ। सर आप साहब लोग मैडम। सर आपका नाम क्या है? शौकत अली। शौकत अली भाई ने अभी मेरा रिंग गायब किया और रिटर्न भी कर दिया। पता नहीं कैसे किया, पर बहुत बढ़िया शौकत भाई, एक नंबर। हा हे 5D शो ज्याबद्दल मी बोलत होतो। दिस एक्सपिरियन्स इज मस्ट। तुम्ही आला तर इकडे हा एक्सपिरियन्स घ्याच, कारण हे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे। आणि आम्ही आता फॅमिली पुढे आहे आणि ही अशी सीट आहे पकडायला, बिकॉज इट इज गोइंग टू मूव ऑब्वियसली। तर बघूया एक्सपिरियन्स। मित्रांनो 5D शो तुम्ही जर मिस केलात इथे तीर्थाला येऊन, तर मग म्हणजे काहीच नाही केलं असं समजूया, बिकॉज इट इज अमेझिंग एक्सपिरियन्स। म्हणजे काय बोलू यार, मजाच आली, म्हणजे पैसे वसूल। आता आम्ही चाललोय पुढे द्वारकामाईकडे। हे आहे द्वारकामाई, तिथे एक चलचित्र टाईप असणार आहे आय गेस। तर फॅमिलीने पूर्ण मजा केल्या आमच्या। भारतात तुम्ही शनिवारी कुठेही जा, ही गर्दी तुम्हाला मिळणारच। आत्ता आम्ही आहोत द्वारकामाईच्या शोसाठी आलो आहे इथे, आणि ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे। मित्रांनो आता आहे डिनर टाईम आणि आम्ही विचार केला की थोडा डिनरसाठी एका चांगला रेस्टॉरंट शोधू। थोडे आम्ही रेकमेंडेशन्स विचारले इथे आजूबाजूला, जे आमचे मित्र आहेत त्यांना विचारलं की काय, तर मला त्यांनी हे रेस्टॉरंट रेकमेंड केलं आहे। त्याचं नाव आहे देसी फिरंगी आणि टेस्ट वाईज पण चांगली आहे असं म्हणतात। आणि मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे ॲम्बियन्स, इथलं सुंदर ॲम्बियन्स आहे, तुम्हाला मी दाखवतो। ही आहे त्याची एंट्री आणि माझी फॅमिली तिथे ऑलरेडी बसलेली आहे। इथे आम्ही एक जागा घेतली आहे, कोझी प्लेस आहे। आणि रुपालीचं अजूनपर्यंत ठरतच नाही आहे, दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण ठरवतच आहोत की काय खायचं, आणि बाकी आमचं डन आहे एकदम। वेटिंग आहे आणि रिकाम आहे भाई एकदम, असं वाटतं रिझर्वड आहे भाई हॉटेल आमच्यासाठी। क्या बात आहे। तर अशा तऱ्हेने आजचा दिवस आपला संपलेला आहे। आत्ताच मी जेवून घरी आलो आणि आज एवढं थकलो आहे मी, खूप चाललो आहे। साई तीर्थ फिरून फिरून आमचे पाय गळ्यात आले आणि आता मी झोपतोय, रेस्ट करतोय। आणि उद्या आपण जाणार आहोत शनी शिंगणापूरला। तर भेटूया उद्या। गुड नाईट एव्हरीवन। तर मित्रांनो आपलं होतंय आता आजचं सेकंड डे स्टार्ट, आणि आजच्या सेकंड डे मध्ये आपण जाणार आहोत शनी शिंगणापूर। आणि त्याआधी आपण ब्रेकफास्टचा आनंद घेऊ। ऑलमोस्ट सगळं रेडी आहे, आपण निघायच्या म्हणजे चेकआउट करायच्या ऑलमोस्ट 1-2 मिनटं आहेत। आणि 1-2 मिनटं असताना या ज्या गोष्टी होत असतात याला कोणीही काही करू नाही शकत। ॲज आय सेड, पुरुष मंडळी जर असतील तर तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय। तर एक महत्त्वाचा प्रश्न मी सगळ्या पुरुष मंडळींच्या वतीने माझ्या बायकोला विचारतो की रुपाली काय वाटतं तुला, मुलींना एवढा वेळ का लागतो तयारीला? अरे वेळ लागतो म्हणजे असतं, म्हणजे केस असतात, मेकअप असतो, ड्रेस सिलेक्शन असतं, ज्वेलरी असते। तुमचं काय शर्ट पॅन्ट घातलं नाही का, तुमचे कपडे आवरून ठेवायचे असतात। मला हे दे रुपाली, हे दे रुपाली, ते दे। एक्सप्लेनेशन मुलींच्या तयारीबद्दल विचारलेलं तर वादळ इथेच वळलंय। तर जे माझे मित्र आहेत ज्यांना हा प्रश्न असेल तुम्ही तुमच्या बायकांना विचारू शकता, आणि जर उत्तर सिमिलर असेल तर मित्रांनो उत्तर हे युनिव्हर्सल आहे असं आपण ठरवूया।
मस्त. तो मुव्हिंग टुवर्ड्स शनी शिंगणापूर. जाऊया शनी शिंगणापूरला आता. तर आता मी एंटर करतोय. हे आहे मेन एंट्री. इथे तुम्ही बघू शकता दर्शनाला सगळे इथून जात आहेत. इथून दर्शन चालू होतं. हे आहे मेन लाईन आपली. तर इथे होतं तेलाचा अभिषेक आणि इथे आहे दगड शनीश्वराचा. 2016 पर्यंत इथे लेडीजना एंट्री नव्हती आणि 2016 नंतर काही ॲक्टिव्हिस्ट जे वुमेन ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी येऊन हे साध्य केलं की लेडीज पण आता दर्शन घेऊ शकतात. आत्ताच आमचं शनी शिंगणापूरचं दर्शन पण झालं मस्त फॅमिलीसोबत. आणि संडेच्या मनाने गर्दी पण कमीच होती मला वाटतं. आणि सिस्टम पण चांगलं आहे. थोडं काही ठिकाणी आहेत गोष्टी बट ठीक आहे आय गेस. एवढं काय म्हणजे त्याच्यावर डिबेट करण्यासारखी गोष्ट नाही आहे. इट इज ओके. आणि मेन म्हणजे पूर्ण हे आहे खूप सुंदर. बघू शकता. हे आहे नवग्रह मंदिर आणि सुरू होतं केतूपासनं, त्यानंतर गुरु. एक्झॅक्ट क्रम मला पण माहीत नाही आहे. आणि हे आहे बुध, त्यानंतर शुक्र, चंद्र, मंगळ आणि राहू. तर हे होतं नवग्रह मंदिर. हे पण सुंदर केलेलं आहे आणि एक वेगळाच थंडावा इकडे, म्हणजे शांत वाटतं आल्यावरती, एकदम भारी वाटतं. आणि मेन जे आहे शनी